एक सर ठीक सर. तर आपल्यासोबत आहेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुंभारे साहेब. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. साहेब, आज या ठिकाणी माजी नगरसेवक किशोर बनवडे साहेब, तसेच व्यापारी वर्ग आहे, समाजसेवक आहे, नागरिकसुद्धा आहेत या ठिकाणी. तर अनेक समस्या ज्या उल्हासनगर कॅम्प नंबरमध्ये विजेबद्दल आहेत, तर त्या समस्या आपल्यापर्यंत मांडलेल्या आहेत सर्वांनी. सर्वांची एकच अपेक्षा आहे की ह्या कुठेतरी विद्युत मंडळातर्फे त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यांचं निवारण व्हावं. तर आपल्यासमोर तर सर्वांनी त्या मागण्या मांडलेल्याच आहेत. तर काय सांगाल याच्याबद्दल? आज मी इथे नव्याने कुंभारे साहेब म्हणून इथे हजर झालेलो आहे उल्हासनगर 5मध्ये महावितरण कार्यालयामध्ये. तर मला येऊन इथे जवळपास 1 महिन्याला झालेला आहे आणि मी सध्या या ठिकाणी नवीनच आहे आणि नवीन असल्याकारणाने थोडंसं माझ्या त्या एरियाची माहिती घेऊन जे काही समस्या मी आता ऐकलेल्या आहेत त्या ऐकलेल्या आहे आणि ज्या विजेच्या संदर्भातली जे काही तक्रारी आहे मी 100% सॉल्व करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्यासोबत आहेत सहाय्यक अभियंता पवार साहेब. एक मिनिट. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत पवार साहेब. त्यांनी पण 1-1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी आपल्या 5 नंबर प्रभाराम मंदिर या ठिकाणी ते आपले रुजू झालेले आहेत. त्यांच्याकडे पण पूर्वी पण काही समस्या आल्या होत्या, आताही काही समस्या येत आहेत. तर या समस्यावरती काय समाधान आणि काय तोडगा निघेल तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. पवार साहेब, आपणही या ठिकाणी 1 ते 1.5 महिना झाला आपण रुजू झालेला आहात आणि आपल्याकडे समस्या येत आहेत. तर ह्या समस्याचं समाधान कशा प्रकारे होईल, कशा सुविधा मिळतील नागरिकांना, काय सांगाल? मला या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि मागील वर्षभरामध्ये ज्या काही या उल्हासनगर 5 तानाजी कक्षातील संबंधित जे काही तक्रारी आमच्यापर्यंत महावितरणाच्या संबंधितले कामकाजासंबंधी जे काही अडीअडचणी होत्या त्या संपूर्णतः आपण जाणून घेऊ त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि करत आहे. नव्यानेच या ठिकाणी ज्या काही समस्या या ठिकाणी आज या व्यापारी वर्गाने आमच्या महावितरणच्या समोर नव्याने रुजू झाले अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुंभारे साहेब यांच्याजवळ ज्या मांडल्या त्यांच्या संयोगाने आणि वरील प्रशासनाच्या माध्यमातून जे काय तातडीने करण्यासारख्या ज्या समस्या आहेत त्या विद्युत पुरवठ्याच्या संबंधित, विद्युत कनेक्शनच्या संबंधित किंवा या ठिकाणी नवीन उभारणी असणाऱ्या कामाच्या संबंधित जे काही प्रश्न आपल्या या भागातून निर्माण झालेले आहे किंवा मागणी आहे ते निश्चितच या ठिकाणी पूर्ण आहे आणि मला निश्चित या भागातून सहयोग मिळत आहे आणि महावितरण ग्राहक हा केंद्रबिंदू मानून आपण या ठिकाणी सेवा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहेत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. माहितीबद्दल धन्यवाद. मैं सभी का इधर आए हुए हमारे व्यापारियों का सभी व्यापारी जितने भी आए थे, सब लोग आए थे, सभी का कुछ पंचायत शॉप की परिदर्शन की तरफ से मैं प्रेसिडेंट और दादा सतराम दास जेसवानी चेयरमैन साहब की तरफ से और जो हमारे सभी पदाधिकारी हमारे रमेश भाई हैं, मुरली हमारे खटवानी साहब हैं, जितने भी बाबू ताराचंदानी, सुनील दुसेजा, सभी की तरफ से सभी का धन्यवाद मानता हूं और उम्मीद करता हूं कि जो आज की मीटिंग हुई है वो पब्लिक हित में हुई है. साहब के सामने हमने समस्याएं पब्लिक हित में रखी है और साहब भी पॉजिटिव हैं और साहब को आके कुछ दिन हुए वो स्टडी करेंगे और उन्होंने ये माना कि जो जिन्हें तकलीफ़ें हैं वो वैसे भी उनकी ड्यूटी है लेकिन हमारी वो मान के सब इम्प्लीमेंट करेंगे. धन्यवाद. जय माता दी, जय झूलेलाल. जय शिवा.